आपल्यासोबत योगेश कदम आहेत, ज्यांच्याशी बातचीत करणार राजकीय घडामोडींबद्दल बोलणार आहे. सर, नाना पटोलेंनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं असं की आमच्याकडे यावं एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू टप्प्याटप्प्यानं. बघा, सत्तेच्या खुर्चीसाठी इमान विकणारे समाननीय शिंदेसाहेब नाही आहेत. खुर्चीसाठी सगळं करायचं असतं तर ज्यावेळेला दुसऱ्यांदा ही महायुती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली त्याच वेळेला केलं असतं. आमचा लढा हा कधी खुर्चीसाठी नव्हताच. मुळात हे कधी नानांना आजपर्यंत कधी लक्षात आलंच नाही आहे. आज महायुतीमध्ये फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील, ही तिघही नेते अगदी एकजुटीने एक मनाने एकत्र आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता तिघेही झटत आहेत आणि त्यांना ताकद देण्याकरता त्यांच्या पाठीशी एक तरुण मंत्री म्हणून आम्ही सर्व उभे आहोत. अशा वेळेला नानांचा हा सल्ला खरं तर हास्यास्पद आहे आणि कदाचित ह्याच्यावर हे लक्षात येतं की सामान्य नानांना सत्तेमध्ये यायची किती घाई आहे किंवा हे काँग्रेसचे असे काही नेते हे सत्तेशिवाय राहूच शकत नाही, जगूच शकत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं नानांचा हा सल्ला हा मुळात एक बालिशपणा आहे आणि त्यांनी एक समजून घ्यावं की शिंदेसाहेब किंवा अजितदादा मुख्यमंत्री पदासाठी काही आम्ही महायुती तयार केली नाही, महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही तयार केलेली आहे. निवडणुकीचे निकाल लागले, सरकार स्थापन झाले, खूप वेळानंतर अशा प्रकारची स्टेटमेंट येते. काय अँगल येत असावी? नाही, कदाचित नानांना सत्तेमध्ये यायची घाई झालेली असावी. आज शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, दोघंही नेते सामान्य फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी साथ दिली होती. आता दोघंही नेते हे फडणवीस साहेबांना अतिशय चांगली साथ देत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करणं किंवा सल्ले देणं मला वाटतं फक्त महायुतीमधलं चांगलं वातावरण बघून त्यांना कदाचित पोटसू उठलेलं असावं. मुलीमध्ये विविध गोष्टींचं दहन केलं जातं, नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते. कशा पद्धतीनं सरकार भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणार आहे? कुठल्या गोष्टी या नष्ट केल्या जाणार आहेत? भ्रष्टाचार नष्ट करणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही ठराविक लोकांनी चाललेली गुंडगिरी ही आम्ही नष्ट करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आहे, त्याला साधेचं असं राज्य चाललं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही काम करतो. धन्यवाद. थँक्यू. हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.